विचार मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य महादेव महाराज घोडकेजी याने अतिशय प्रभावी अशा विचार आपल्या समोर मांडले, त्या सौ नीलमताई वायाळ मॅडम, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, उपस्थित सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या किंवा ओळख सांगणाऱ्या परिचय सांगणाऱ्या ताईंनी माझी ओळख सांगत असताना सगळं काय वाचून दाखवलं, त्यापेक्षा फक्त एका ओळीत सांगितलं असतं की नितेश राणे एक हिंदू आहे, तेवढं खूप झालं. कारण ही बाकीची ओळख ही काय माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर लागणार नाही, पण नितेश राणे एक हिंदू होता एवढीच ओळख फार त्याच्यातील लिहिले जाणार आहे. आणि म्हणून आज आपल्या इथे धानोरीमध्ये हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे आज उपस्थित आहोत. धानोरीमध्ये येत असताना एकंदरीत ह्या भागाची माहिती किंवा एकंदरीत ह्या आजूबाजूला काय चालतं हे थोडी समजून घेण्याची माझी सवय आहे. ऐकल्यानंतर असं कळलं की दर आठवड्याला जरा इथे हिरवे साप जरा जास्त वळवतात, आजूबाजूला असतील. माझं तर भाषण मस्जिदीमध्ये बसून पण ऐकतात. आणि म्हणून आजचे हे संमेलन इथे होणं हे हिंदू समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. हे विराट हिंदू संमेलन सगळीकडे नेमके का होत आहे, का हे भगवे पताके लावले जात आहेत, का आपल्याला हिंदू म्हणून एकत्र केलं जात आहे, ह्याचा कधीतरी विचार करा. जे काय आजूबाजूला तुमच्या धानोरीमध्ये सुरू आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण जास्त अनुभवता. या भागामध्ये हिंदू पहिले किती होते, हळूहळू इथे गोल टोपी दाढीवाल्यांची संख्या कशी वाढते, काल दिसणारे दुकान, काल दिसणारे धर्मस्थळ, त्याच्यावर हिरवी चादर टाकून हिंदू समाजाची संख्या कशी कमी केली जाते. लव्ह जिहाद, लँड जिहादच्या नावाने हिंदू समाजाला कसं इथे पलायन करावं जात आहे, या सगळ्याची माहिती ही माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्या जणांना जास्त माहिती आहे. मग या सगळ्या गोष्टी होत असताना नेमका इकडचा असलेला हिंदू समाज स्वतःच्या पायावर का चालत नाहीये, का उठत नाहीये. आजूबाजूला एवढं हिरवं आक्रमण वाढतंय, मंदिरापेक्षा चर्चची साईज मोठी केली जाते, मोठे मोठे चर्च बांधले जात आहेत, मंदिरं लहान होत आहेत. लव्ह जिहादच्या नावाने आपल्या माता भगिनी, हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं जात आहे. प्रत्येक बाबतीमध्ये हिंदूंना आव्हान दिलं जात आहे, तरीही हिंदू समाज जागृत होत नाही. ही या हिंदू राष्ट्रासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. नितेश राणे, महेश लांडगे हे सगळे व्यक्ती आहेत, पण समाज म्हणून जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, समाज म्हणून जोपर्यंत अन्यायाच्या विरुद्ध उभा राहत नाही, तोपर्यंत अशा किती हिंदू संमेलन घ्या, हळूहळू हिंदू संमेलन बंद होत जातील आणि तुमच्या या भागांची नावं पण इस्लामिक होत जातील. तुम्हाला माता भगिनी उद्या घराच्या बाहेर पण निघू शकणार नाही, हिंदूंची लोकसंख्या कमी होऊन जाईल, धानोरीचं नाव कुठलं तरी इस्लामिक म्हणून हे लोक ठेवून देतील, आणि मग तुम्ही सगळे जरी ते कसे जगणार ह्याचा समाज म्हणून तुम्ही विचार करावा. म्हणून हे हिंदू संमेलन आहे.
नितेश राणेला आमच्या ताईच्या अनुसार जहाल भाषण करण्याची संधी मिळावी यासाठी हे हिंदू संमेलन नाही. पण शेवटी समाज म्हणून अगर आपण उभंच राहणार नसू, आपलं हिंदू राष्ट्र आपण म्हणतो, आपलं राष्ट्र आहे, इथे 90% लोक हिंदू राहतात. ताई जशा बोलल्या, इथे सर्व धर्म समभाव चालत नाही. या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जातं आणि मग बाकी सगळ्यांना मोजलं जातं, हे लक्षात घ्या. आणि तीच आपली भूमिका असली पाहिजे आणि तेच खरं असलं पाहिजे. आपण कुठल्या इस्लामिक राज्यामध्ये राहत नाही जे आपण सहन करायला हवं. आता इथे कत्तलखाना मोठा होता, आपल्या हिंदुत्वादी विचाराच्या एका नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तो बंद केला. पण गाईला आपण आपला माता मानतो ना, मग गाईला माता मानल्यानंतर हे राजरोज पद्धतीने कत्तलखाने इथे चालवत असतील तर मग हिंदू समाज म्हणून आपण कधी त्याच्या विरुद्ध जागे होणार. आपण असं अगर गाईंच्याकडे हे अगर वाकड्या नजरेने बघत असतील तर मग ह्यांना पण दिवसायचं कसं, हा पण कार्यक्रम आपल्या समोर तयार असला पाहिजे. त्याला तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे, तुम्ही आमच्या इकडे अगर आमच्या गायीकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमच्या मोहल्ल्यांमध्ये पण आम्ही डुकरं सोडायपेक्षा अगोदर विचार करणार नाही. आम्हाला माहिती आहे तुम्हाला वऱ्हाडला किती प्रेम आहे तुमचं. एक दिवस डुक्कर बघितल्यानंतर पूर्ण 5 वक्तची नमाज पण तुमची जात नाही. मी तर काही आमच्या माता भगिनींना विनंती केली, आपण पाळीव कुत्रे ठेवतो ना, पाळीव प्राणी ठेवतो, तर वऱ्हा पालन चालू करा. कोण नाही बोलतंय तुम्हाला, तेव्हा घराच्या बाहेर लावा, बघा हिरवे साप वळपळतात काय, मग असलेली दाढी काढून टाकतील तुम्हाला सांग. पण या गोष्टी तुम्ही करायला हवं, कारण का आपलं हिंदू राष्ट्र आहे. आपण अगर ह्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला बोलतो एक दिवस असं येईल की तुम्ही तुमच्या घरातली पूजा पण करू शकणार नाही, एवढे आतमध्ये येऊन अलग शिरतील. एक ठाणा ग्रामीण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पडगा नावाचं गाव आहे. ठाणा ग्रामीण मध्ये पडगा, असंच धानोरी सारखं गाव. खूप वर्ष अगोदर त्याच्याकडे 99% हिंदू राहायचे, 1% मुसलमान समाज होता, 1% जिहादी समाज होता. आता इतके वर्ष झाल्यानंतर आता तिथे औषधाला पण एक हिंदू राहिला नाही आणि त्यांनी पडगाचं नाव बदलून अलशाम करून टाकलं आणि पूर्ण हिंदू समाज तिथे धर्मांतर करून टाकला. आता तुम्हाला धानोरीचं नाव धानोरीत ठेवायचंय की कुठलं तरी इस्लामिक नाव ठेवायचं हे तुम्ही ठरवा, कारण ह्यांचे मनसुबे तसे आहेत, ह्यांचा उद्दिष्ट तसं आहे. आता तुम्हाला आठवत असेल काही वर्ष अगोदर एका डॉक्टरला अटक केली PFIच्या, आपल्या NIAने तरी पकडलं NIAने. त्या PFIच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना काय स्टेटमेंट दिलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला 2047 पर्यंत या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचंय, गजवा हिंदच्या अंतर्गत, म्हणून आम्ही जिहाद करतोय. हे त्यांनी दिलेलं अधिकृत स्टेटमेंट. म्हणजे जो व्यक्ती आज तुमच्या अवतीभोवती दिसतो त्याचा एक कलमी कार्यक्रम आहे की हे भगवे काढून इथे हिरवी चादर चढवाय. आता समाज म्हणून तुम्ही ह्या गोष्टी सहन करणार का, हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही असंच सहन करत गेलात तर तुमच्या या धानोरीचा अलशाम कधी होईल हे कधीही कोण बोलू शकणार नाही. शेवटी आपण आपल्याच राष्ट्राला सुरक्षित करणं आपलं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतो आपण, कारण का महाराजांनी आपल्याला शिकवलं की सहन करायचं नाही. इस्लामिक जे काही आक्रमण होत होतं त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती.
हिंदू विरुद्ध मुसलमान होती हे सगळ्यांना माहिती आहे. काही आपल्यातले दीडशाणे आहेत ते आम्हाला सांगतात नाही नाही महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. काय तुझ्या पाकिस्तानमध्ये आपण येऊन तुला सांगितलं? दाखव कुठेतरी लिहिलेलं. एवढ्या त्या औरंगजेब असेल, टिपे असतील, त्या लोकांनी असंख्य मंदिरं मूर्ती तोडल्या, आमच्या हिंदू माता भगिनींची आबरू लुटली. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब मारत होता तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून स्वराज्य मागितलं नाही, त्यांच्याकडून त्यांची दौलत मागितलं नाही. फक्त त्याला सांगितलं की महाराज तुम्ही तुमचा धर्म बदला, सगळं का सगळं तुम्हाला मी आणून दाखवतो. मग स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. आणि म्हणूनच हिंदू म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी जागृत राहिलं पाहिजे. यासाठी हे हिंदू संमेलन आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे की रोज हे जे काय आपण व्यापार दुकानामध्ये करतो, अहो काही विकत घेत असताना सर्वात पहिली भूमिका तुमची असली पाहिजे, मी 1 रुपया अगर खर्च करेन तर फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच घेईन. हा निर्धार आणि विचार घेऊन तुम्ही बाजारपेठामध्ये गेला पाहिजे. दुकानाच्या त्या इकडे मागे बसलेला विचारा, अरे बाबा तू हिंदू आहेस ना तरच मी तुझ्याकडे घेईन, नाही तर मी घेणार नाही. पण ह्याची काळजी घ्या. कारण का आजकाल वरती जय श्रीराम लिहिलं असतं आणि आतमध्ये अब्दुल पण बसला असतो. हे नालायक तसे पण निघतात. म्हणून माता भगिनींना आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन, कुठल्याही दुकानाकडे जाल तुम्ही पहिलं त्या दुकानाच्या इकडे बसलेला विचारा, बाबा तू हिंदू आहेस ना? तो हो बोलला, लच्चा हनुमान चालीसा बोलून दाखव, त्या रामदेवतेची आरती म्हणून दाखव. दाढीवाल्यानं कुठे येणार, टोल टोपीवाल्यानं कुठे येणार? ते लगेच गपचूप मागून निघून जात. म्हणून एवढं कडवट होणं आजच्या काळाची गरज आहे. कारण का आज या दुकानाच्या माध्यमातून जो पैसा तुम्ही त्यांच्या खिशात टाकताय तो सगळ्याचा सगळा ते जिहादसाठी वापरतात. एक लक्षात घ्या. लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल, हे सगळे जे षडयंत्र हिंदूंच्या विरुद्ध करतात त्याच्यासाठी पैसा हा आपण तर पुरवत नाही ना, याची काळजी तुम्ही सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे 16 प्रकारचे हराम आहेत. 16. सर्वात 16वं म्हणजे थुकणं आहे. म्हणजे कोणी तुमच्या इकडे कुठलाही मुसलमान समाजाचा काही तुम्हाला विकत असेल तर तो थुकल्याशिवाय विकूच शकत नाही. म्हणजे एसी बनवणारा असेल तर एसी मध्ये थुकायलाच लागतं. कोण तुम्हाला जेवण देण्यासाठी तुम्ही दरवाजावर येत असेल तर थुकल्याशिवाय तुम्हाला जेवणच देऊ शकत नाही. विचारा कुठलाही मुल्ला मौलीला बोलवा व्यासपीठावर, नितेश राणे खोटं बोलतोय का विचार. आणि ते पण विचार करा. थुकणं हे 16वं आहे. विचार करा पुढचे 15 काय असतील. म्हणजे सांगू पण शकत नाही, हे असे प्रकार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी हिंदू म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला. त्यांच्या सणासुदीमध्ये आता त्यांचा 1 महिन्याचा रमजान झाला, मग तरी ईद साजरी केली. रोजा उघडण्याच्या टायमाला रात्रभर त्यांची दुकानं चालतात. कुठलाही हिंदू दुकानदार दिसतो तिथे? कोणाला हिंदूला परवानगी आहे तिथे उभं राहून विकत दुकान टाकण्याची? दाखवा मला जरा कोणातरी आहे. मग आपल्या धर्मस्थळांच्या आजूबाजूला, आता मी आळंदीला गेलो, त्या दिवशी त्र्यंबकेश्वरला गेलो, या हिरव्या सापांची दुकानं तिथे दिसतात कशी? हा मुद्दा खरं म्हटलं तर आपण विचार करायला. ते अगर आमच्याकडून काही व्यवहार करायला तयार नाही, त्यांचा आपण सगळेजण त्यांच्यासाठी काफीर आहोत. एक लक्षात घ्या. आपल्याकडून घेणं म्हणजे हराम आहे. त्यांच्या कुराणमध्ये लिहिलंय की यात तुम्ही हिंदूंचं धर्मांतर, काफिरांचं धर्मांतर करा किंवा त्यांना संपून टाका, हे त्यांच्या कुराणमध्येच लिहिलंय. मी या सगळ्याचा विचार करून तुम्ही कोणाच्या विरुद्ध उभे आहात? समाजामध्ये वावरत असताना ते आपल्या धर्माच्या पलीकडे कधी विचार करत नाही. धर्म त्यांच्या बाजूला ठेवला आणि धर्म आणि तुमच्यामध्ये निवडण्याची पाळी आली तर ते धर्माला निवडून पुढे जातील. तर मग हिंदू म्हणून आपण कडवट का होऊ नये याचा विचार कधीतरी तुम्ही लोकांनी करायला हवा.
आणि म्हणूनच तर ते हे हिंदू संमेलन आपल्यासाठी महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळीकडे फिरून या हिंदू संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाला जागृत करण्याचं आम्ही काम करतोय. आता मी आळंदीला जाऊन आलो. तिकडे आपल्या गुरुकुल जे आपले वारकरी संप्रदाय चालवतो त्यालाच बंद करायला जातात, त्याच्याच विरुद्ध तक्रारी देत आहे. आणि मग यांचे जे मदरसे चालतात ते काय त्याच्यातून शिक्षण देतात. हे जरा मागे गप्प बसा रे, सगळी चर्चा आताच करायची की काय? त्याच्यातून काय शिक्षण दिलं जातं? कुठला डॉक्टर इंजिनियर त्याच्यातून बाहेर निघाला सांगा जरा मला, कधी चुकून? त्या मदरशांमध्ये सगळे फक्त आतंकवादीच्याच अड्डे आहेत, ते बाकी काहीच नाही. कितींदा हत्यार सापडलेत, आतंकवादी सापडलेत, देशविरोधी जे जे ताकते आहेत ते सगळे त्या मदरसाचा आधार घेतात आणि देशामध्ये येऊन थांबतात. मग ह्या गोष्टी तुम्ही हिंदू म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कसं रोज वागतो, कोणाबरोबर व्यवहार करतो, आपल्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये शिकायला पाठवतो याबद्दल विचार. आज आपण मुलांना कॅथलिक शाळेमध्ये पाठवतो, मग उद्या ते येऊन जय श्रीराम कसं म्हणणार? माय फादर इज जीजस एवढंच म्हणणार, तुमचं नाही ऐकणार. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण फार विचारपूर्वक पुढे गेलं पाहिजे. आज आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे. तुम्ही हिंदू म्हणून वावरत असताना कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. आम्हाला हिंदू समाजानेच निवडून दिलंय म्हणून तर आम्ही त्या मंत्रालयामध्ये बसलोय ना, हे तुमच्याच सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. आम्हाला काय गोल टोपी दाढीवाल्यांनी निवडून नाही दिलं. मी ठणकावून सांगतो, आज जो मी आमदार आहे ना, मी हिंदू समाजामुळे आज आमदार आणि मंत्री झालोय, हे मी ठणकावून सगळीकडे सांगतो. मी काय कुठल्या मोहल्ल्यांमध्ये पण मतदान मागायला गेलो नाही, उलट माझं मतदान वाढलं. ह्यांना शिवाय देत विचार. कोण नगरसेवक असतील तिकीट मागणार त्यांनी विचार करावं. जे कधी आपले होणारच नाही त्यांची कशाला चाटायची? सांगा तुम्ही मला, कशाला जायचं त्यांच्या दरवाज्यावर? पण 50 त्यांचे गेले ना, 500 हिंदू जास्त मतदान करतात, हे मी अनुभवपोटी तुम्हाला सांगतो. उगाच त्यांच्या समोर लाचार होऊ नका. आपण आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम करायचं असेल तर हिंदू समाजाच्याच आशीर्वादामुळे नगरसेवक आणि आमदार बना, हे मी तुम्हाला आवर्जून इथे या निमित्ताने सांगून जातोय. आता हिंदू राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तर आता हिंदू समाजात या पुढची सगळी दिशा ठरवणार. बाकी कोण काय, इथे हिरवे साप आम्ही जास्त वळवायला देणार नाही. 8व्या लोकसभेनंतर जेव्हा काही महाविकास आघाडीचे लोक निवडून गेले तेव्हा त्यांनी कसे पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे लढवले, कसे हिरवे गुलाल उडवले, कसे सरतनसे जुदाचे नारे दिले. मग आपण हिंदू म्हणून आपल्या विचाराच्या लोकांना निवडून द्यायचं नाही का, हा विचार घेऊन तुम्ही पुढे गेलं. ते जसे सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत फक्त हिंदू म्हणून फक्त त्यांच्या धर्माचाच विचार करतायत, तसं तुम्ही पण प्रत्येक क्षण मी माझ्या धर्मासाठी काय करू शकतो, माझ्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर हिंदू म्हणून मी त्याला सोडणार नाही, ही भूमिका तुमच्या सगळ्यांची पण असली पाहिजे. हीच भूमिका असली पाहिजे. बघा आजकाल चित्रपट पण त्याच पद्धतीने बाहेर निघतायत. पहिले यायचे का नाही सगळे खानविनचे चित्रपट, खानच्या शिवाय दुसरे चित्रपटच यायचे नाही. आता बघा कसे निघतायत, छावा, विकी कौशल, आमच्या रणवीर सिंगचा धुरंधर. आता बघा तो रणवीर कपूर कसं करतोय रामायण. बघा ना, काळ बदललाय की नाही मोदीजींच्या राज्यामध्ये. नाहीतर कसं व्हायचं, पहिला तो शाहरुख खान 4 बटन उघडं करून यायचा, त्याला बघितल्यावर वाढले लव जिहादचे केसेस. येत होतो आमिर खान, तेवढा नाही यायचा आपल्याला. म्हणून काळ बदललेला आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून या राष्ट्राला भक्कम करण्याची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकाची आहे. हिंदू समाज म्हणून आपली आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही काम करायला पाहिजे. खरं म्हटलं तर हा परिसर आज तसा एअरपोर्ट आणि विमानतळाच्या बाजूला आहे.
इथे एका हिरव्या सापाला खरं म्हटलं ते ठेवता कामा नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न. मी जरा मंत्रालयात जाऊन सोमवार याच्यावर काम करायला लागेल. एका बांगलादेशीला बाहेर काढून जरा ठेचायला लागेल इथे जरा. आणि आपण काय मंत्री झालो तरी पण ती औषधं आमच्याकडे आहेत. काही चिंता करू नका. कोण मग तिथे ठेवायचं ना संमेलन, इथे कशाला ठेवलं? थोडं एकदम मस्जिदीच्या समोर ठेवलं असतं ना, तिथे आपल्याला आवडतं. असं नाही. तर त्यांनाही कळून दे, जो या देशाला आपला देश मानेल, जो या राष्ट्राला आपला राष्ट्र मानेल, जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा म्हणेल, जो माझ्याबरोबर उभे राहून वंदे मातरम बोलेल, तोच या देशामध्ये राहू शकतो. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. त्याला आपल्या देशाचं राष्ट्रगीत चालू होत असताना तो उभा राहत नाही. ज्याला तिरंग्याला त्याला सलाम करायचं, नमस्कार करायचं नसेल, त्या सगळ्या जणांनी पाकिस्तानमध्ये आपल्या अब्बाकडे निघून जावं. आम्हाला ही घाण तशी पण देशामध्ये नको आहे. तशी पण देशामध्ये नको. जे राहत असतील ते या हिंदू राष्ट्रावर प्रेम करणारे आम्हाला पाहिजे. आम्हाला नको ते घाण बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे. तरी पण तुम्ही बघा, कुठल्याही सरकारी योजना काढा. अन्य वेळी मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना बडबडायचे, पण लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना काढली. हे पहिले पोचले पुढे बुरका घालून. कुठलीही योजना बघा, सर्वात जास्त लाभार्थी त्यांच्या घरात असतात. आमचे हिंदू मागे. आम्ही तर एक माहिती काढली, ते एका घरामध्ये एकाने फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेवरून 73,000 दर महिन्याला त्यांच्या घरी येतात. 73,000 कशाला करतील काय दुसरं? आणि सांगा, त्यांचे आमचे कसे एक दो हम दो हमारे दो, त्यांचे हम दो हमारे 200. ते काय 200वर पण थांबत नाहीत. आणि ते 2 मध्ये पण गडबड असतो. त्यांना माहित नाही याचा अब्बा कोण. टोकन नंबर देत असतील, वो वाला 30 वाला ना वो मेरा है, वो 50 वाला किसका है, उसका आज शक्ल ही नहीं मिल रहा है किससे. असे पण आहेत. यांना आपल्या राष्ट्रामध्ये ठेवायचं, यांच्याकडून घाबरून आम्ही राहायचं. कुठल्या तोंडाने ते लोक आमच्या अंगावर येतात, कुठल्या तोंडाने आमच्या हिंदूंच्या आडवे येतात. अहो, तुम्ही फक्त हिंदू म्हणून या धानोरीमध्ये एकजूट दाखवा. एक पण हिरव्या सापाला इथे वळवळ करून देणार नाही, हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातो. तुम्ही फक्त एकत्र या. मग आम्हालाही बघायचं कोण वळवळ करायला बाहेर येतो. आम्हालाही बघायचं. हे काय कोणाचा पाकिस्तान, इस्लामाबाद, कराची नाही. तुम्हाला काय वळवळ करायची आहे ना, निघून जा पाकिस्तानमध्ये. इथे राहायचं असेल तर या भगवाला सलाम करायलाच लागेल. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आपलं कसं हे घोषणा दिली तर काम झालं, बाकी काय ना. मग त्या दिवशी दंगलीच्या टायमाला सगळे गायब. असं ना. एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं ना, तर तेवढाच अंगात रग पण आपण तेवढंच दाखवलं पाहिजे. अहो, 90% या देशामध्ये तुम्ही सगळेजण आहात, ते मोजून 10 ते 12% आहे. सगळे बाहेर आले तर मासे आणि किड्यासारखे पण ते लोक आपल्या हाताला लागणार नाही, तेवढा विषय. फक्त तुम्ही एकजूट दाखवली पाहिजे. या धानोरी या परिसरामध्ये आपण इथे हिंदूंची लोकसंख्या कशी कमी होणार नाही, यावर या संमेलनामध्ये चर्चा झाली पाहिजे. जाऊन दे नितेश राणे, कुठलाही तुम्हाला राजकीय नेता नको आहे. तुम्ही समाज म्हणून एकत्र आलात तर इथे प्रत्येक घरावर फक्त भगवाच फडकला पाहिजे. हा निर्धार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. त्यांचे जसे सण येतात, त्यांचे सण अगर शांततेत साजरे होत असतील तर आमच्या पण सणासुदीमध्ये दगडी आणि चपला पडले नाही पाहिजे. आता बघा हल्लीमध्ये काय झालं, ईदचं सण आलं, कोणी दगड मारली, कोणी त्यांना आडवे आले. पण आमचे रामनवमीच्या मिरवणूक निघाल्या तर इधर भगवा लगाना नाही, तिथून दगड मारायची, तिथे काही चपला मारणार. किती घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या.
म्हणजे जसं सर्व धर्म समभाव सांगणारे हे काही अतिशहाणे जे आपल्या समाजामध्ये आहेत, गंगा जमुना तेजीब बोलतात. काय गंगा जमुना भाईचारा, भाईचारा बाबा जो ईदला दिसतो तो रामनवमीला का दिसत नाही, हा प्रश्न ह्या निमित्ताने विचारायचा आहे. मग तुझा भाईचारा हनुमान जयंतीच्या निमित्ताने का दिसत नाही? का आमच्या पोलिसांना विनंती येतात की बड़े मस्जिद से उनका ये सब उनका मिरवणूक नहीं निकालना चाहिए? तुझे काय बड़ी मस्जिद काय पाकिस्तान मध्ये आहे का? म्हणून हिंदू म्हणून ही भूमिका तुम्ही सगळेजण घेणं अत्यंत गरजेचं आहे. जो नियम त्यांना लागतो तो नियम आपल्याला पण लागला पाहिजे. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये इथे प्रत्येक हिंदू सण हा जो उत्साहानेच साजरा झाला पाहिजे, ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि म्हणून हे सगळे हिंदू संमेलन महत्वाचे आहे. आज ही काही वेळ निघून गेलेली नाही. तुम्ही या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने घरी जात असताना फक्त हा एक कार्यक्रम म्हणून पाहू नका, हा विचार घरी घेऊन जाणं गरजेचं आहे. उद्यापासून या धानोरीमध्ये वावरत असताना कोणीही तुम्हाला हिंदू म्हणून इथे वाकड्या नजरेने बघता कामा नये, ही भूमिका आणि धाक तुमच्या सगळ्यांची निर्माण झाली पाहिजे. आज मी आळंदीच्या त्या मेळाव्यामध्ये जाण्याच्या अगोदर आमच्या त्या आयोजकांनी तिथे अफजल खानाचा वध करत असतानाचा फोटो लावलेला स्टेजवर. मी स्टेजवर येण्याच्या अगोदर पोलीस बांधव लगेच आले आणि आयोजकांना सांगितलं नाही ना, हा फोटो काढा, इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो. मला वा म्हणजे खरा इतिहास सांगणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो का? मग असं असेल तर अफजल खानाचा वधचा फोटो हा प्रत्येक मस्जिदीच्या बाहेर लावायलाच लागेल आम्हाला. मग कशाला गप्प बसायचं? जो इतिहास आमच्या महाराजांनी रचलाय, जो खरा इतिहास आहे, तो सांगण्यापासून अगर आम्हाला कोण थांबवत असेल तर हिंदू म्हणून आपण सगळेजण ह्या बाबतीचा विचार करायलाच पाहिजे. म्हणजे विचार करा, तो फोटो लावू नका. कोणाच्या तरी त्या मोहल्ल्यामध्ये त्यांच्या भावना दुखतील असं बोलणारे लोक आज आपल्या समाजामध्ये आहेत. कधी हिंदू संमेलनाच्या बाबतीमध्ये असं कोण बोलायला येतं का? किंवा त्यांचे जे काही मोहरमच्या मिरवणुका निघतात, त्यांचे जे काही धर्मगुरू भाषण द्यायला येतात, तिथे जाऊन सांगतात का कि बाबा कुछ बोलना मत वरना हिंदू के वजह से इधर कायदा सुव्यवस्था का विषय हो जाए? कोणी सांगतात? म्हणून ह्या बाबतीमध्ये तुम्ही सगळेजण विचार करा. माझ्या हातामध्ये आमच्या काही तरुण मित्रांनी सांगितलं की पीसीएमसी आमच्या पुणे महापालिकेने एक अनधिकृत मस्जिद तोडायला इथे ऑर्डर काढली आहे ना ऑर्डर तुम्ही जे दिलेली, पण तोडत नाही. काय धाक? आणि होत असताना पण आपण गप्प बसतोय. जे काय त्या पुणे महापालिकेला सांगायचं उद्या मी माझ्या भाषेत सांगणारच आहे, पण नितेश राणे येण्यासाठी का वाट पाहिजे? नाही झालं असतं हिंदू संमेलन तर अनधिकृत मस्जिद आपण बांधायला देणार? तुम्ही बांधा ना, तुमचे अधिकृत आहेत ना, तिथे जाऊन नमाज पडा. तुम्हाला अनधिकृत का बांधायचे? तुमचे काय फक्त शुक्रवारचे सिलेंडर अनधिकृत मस्जिदीवरच वरती जाणार, दुसरीकडे जाणार नाही? ह्या बाबतीमध्ये विचार. जे काय करायचंय सरकार म्हणून आम्ही तुमच्या मागे आहोत, फक्त हिंदू म्हणून तुम्ही एकत्र येणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला सांग, त्यासाठी हिंदू संमेलन महत्वाचे आहेत. तुम्ही फक्त तुमची एकजूट दाखवा. या देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये हिंदूंना कधीच काय होणार नाही, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देणार आहे. म्हणून हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आज जे काही आपण एकजूट किंवा एकत्र आलोय, ही एकजूट आमच्यासाठी महत्वाची आहे. मी गेल्यानंतर, माझी पाठ फिरल्यानंतर उद्या परवा एक आठवड्यामध्ये कुठलाही हिरवा साप इथे वळवळला ना, परत येऊन तुम्हाला लोकांना ठेचण्याचा कार्यक्रम करून एक लक्षात ठेवा बोलून जातो. कुठलीच मस्ती करायची नाही. हे हिंदू राष्ट्र आणि हा हिंदुत्वादी विचाराचं सरकार या राज्यामध्ये आहे. जे पण आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघतील तर सामना आमच्याशी एक लक्षात ठेवून पुढचा कार्यक्रम करा. आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला विश्वास देण्यासाठी आलेला, आपल्याला एवढंच सांगण्यासाठी आलोय की हिंदू संमेलनाच्या निमित्ताने जे आज आपण एकत्र आलेला आहात, वर्षाचे 365 अगर अशाच पद्धतीने एकत्र आलात, कोणच तुम्हाला इथे थांबू शकत नाही. एवढी ताकद हिंदू समाजामध्ये इकडे आहे.
तुम्ही फक्त एकत्र या आणि आज जसं एकत्र आलात तसंच आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याकडे कोण वाकड्या नजरेने बघेल तेव्हा तेव्हा तुम्ही एकत्र आलात तेव्हा कुठलाच नितेश राणेची तुम्हाला गरज भासणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. धन्यवाद. एकदा होऊन दे जोरात जय जय श्रीराम. आपल्याला विनंती आपला मोबाईलची जरा लाईट ऑन करा माझ्यासाठी आणि वरती का आपलाच काढावं. होऊन द्या शेवटपर्यंत होऊन द्या. उद्या जय बोला जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. जरा जोरात होऊन दे. ते ऐकतात आपल्याला मस्जिदून. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. बोला वा हर हर. बोला हर हर. बजरंग बली की. बजरंग बली की. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय